एक महत्वाची बातमी दहशतवाद्यांविरोधातली। पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सेनेच्या निशाण्यावर दहशतवाद्यांचे तब्बल 42 तळ असल्याची माहिती समोर येते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कारवाईचा रोख ठरल्यास पीओके मधले हे सर्व दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले जाऊ शकतात। उत्तर पीर पंजालमध्ये 10 तर दक्षिण पीर पंजालमध्ये 32 दहशतवादी तळ असल्याचं सांगण्यात येत आहे। भारतीय सीमेलगत असलेल्या दहशतवाद्यांच्या लॉन्चपॅडवर 110 ते 130 दहशतवादी आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे आता ॲक्शन मोडवर भारत सरकार येणार अशी माहिती सूत्रांकडून कळते आणि आता ही गोष्ट जर निर्णयापर्यंत पोहोचली तर ही पावलं टाकण्यात येणार आहे। या घडीची मोठी अपडेट आहे। कारवाईचा रोख ठरल्यास पीओके मधले हे सर्व दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले जाऊ शकतात। निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आता आपल्या सोबत आहेत। सतीश ढगे सर, ज्या पद्धतीने आता ॲक्शन मोडवर भारत सरकार येताना दिसतंय, किती मोठी कारवाई असू शकते, ही कशा प्रमाणात चाप लागू शकतो दहशतवादाला, त्यामुळे तुमचं निरीक्षण काय ढगे सर? नक्कीच अश्विन, आता या सगळ्या घटनेनंतर होल ऑफ नेशन अप्रोच आपण ज्याला म्हणतो, म्हणजे आर्थिकदृष्ट्या, डिप्लोमॅटिकली आणि त्याहून महत्वाचं मिलिटरीली जी आहे फार महत्वाची कारवाई भारत सरकारतर्फे त्या ठिकाणी केली जाईल आणि नक्कीच त्यामध्ये लष्कराचा महत्वाचा रोल असणार आहे। मुळातच लष्कराचं काम जे आहे ते फार सिस्टमॅटिक असतं। फक्त ही घटना घडली म्हणून त्याच्यानंतर जे आहे कार्य किंवा एक प्रकारे जे आहे रिॲक्शन त्या ठिकाणी होणार नाही। ऑलरेडी वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन्स, कंटिंजन्सी प्लॅन्स आणि त्याच्या अनुषंगानं वेगवेगळ्या प्रकारचं इंटेलिजन्स हे आपल्या आर्म्ड फोर्सेसकडे नेहमीच उपलब्ध असतं आणि त्याचाच भाग म्हणजे मुळात या पाक ऑक्युपाईड काश्मीरमधून मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हे भारतामध्ये त्या ठिकाणी इन्फिल्ट्रेट करतात आणि जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले करतात। आज घडीला जे इंटेलिजन्स इनपुट आपल्याला मिळालेले आहे त्याच्यानुसार जे पीर पंजाल रेंजेस आहेत, तर या डोंगराच्या दक्षिणेला असणाऱ्या, म्हणजे थोडक्यात आपल्याकडचा जो जम्मूचा भाग आहे त्याच्या अपोजिट पाकव्याप्त काश्मीरमध्ये 32 टेररिस्ट लॉन्चिंग पॅड आणि त्याचबरोबर नॉर्थ ऑफ पीर पंजाल, म्हणजे थोडक्यात आपल्याकडची जी काश्मीर व्हॅली आहे त्याच्या अपोजिट पाकव्याप्त काश्मीरमध्ये 10 अशा प्रकारचे जे लॉन्चिंग पॅड्स आहेत त्याला आपल्याला टार्गेट करता येऊ शकतं आणि नक्कीच त्याच्या माध्यमातून जो आहे तिथल्या अतिरेक्यांचा खात्मा करण्यामध्ये आणि एक प्रकारे त्यांचं टेररिस्ट नेटवर्क जे आहे ते उद्ध्वस्त करण्यामध्ये भारताला यश मिळू शकतं। तशा प्रकारचे इंटेलिजन्स इनपुट्स आपल्याकडे आलेले आहेत। पण माझं त्याच्या पुढचं ऑब्झर्वेशन आहे की नक्कीच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी ऑप्शन, ज्यामध्ये सर्जिकल स्ट्राईकचा ऑप्शन असू शकतो किंवा ज्याला प्रिसिजन स्ट्राईक्स म्हणतो आपण, मिसाईलच्या माध्यमातून किंवा लॉंग रेंज आर्टिलरी फायरच्या माध्यमातून, हे सगळे ऑप्शन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत। पण ज्यावेळेस अशा प्रकारचा हल्ला झाला आणि त्यानंतर सगळीकडे ज्यावेळेस याची चर्चा त्या ठिकाणी होतीये, बऱ्याच वेळेस आतापर्यंतचा इतिहास पाहता हे टेररिस्ट लॉन्चिंग पॅड जे असतात आणि त्यामधले जे टेररिस्ट असतात ते स्वतःच्या बचावासाठी आणखीन मध्ये जातात, म्हणजेच ISI पाकिस्तानच्या लष्कराच्या मदतीनं ते कुठेतरी जे आहे आणखीन मध्ये पनाह घेतात आणि काही काळानंतर पुन्हा या पाकव्याप्त काश्मीरमध्ये येतात। मग लेटेस्ट जे आहेत हे सगळे इंटेलिजन्स इनपुट आपल्याकडे घेतल्यानंतरच आपल्याला जे ती ऍक्शन त्या ठिकाणी करता येणार आहे आणि जर आपल्या राजकीय नेतृत्वानं तशा प्रकारचा निर्णय दिला, गो अहेड दिलं, तर आपलं आर्म्ड फोर्सेस, आपली आर्मी ही 100% अशी कारवाई करण्यासाठी तयार आहे आणि त्याच अनुषंगाने हे सगळे इंटेलिजन्स इनपुट अत्यंत महत्वाचे ठरतात। धन्यवाद ढगे सर या सगळ्या आपल्या विश्लेषणाबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।